जगाचा तेलाचा व्यापार जर बदलला तर काय होईल? विचार करा. जगातील सर्वात महत्त्वाचं कमोडिटी म्हणजे तेल. आणि तेल अचानक अचानक तेलाची किंमत डॉलरमध्ये नाही, जर युआनमध्ये मोजली जाऊ लागली तर. हा फक्त करन्सी चेंज नाही, हा आहे आर्थिक सत्तेतला झालेला बदल. आपल्या देशात पेट्रोल संपतं, वीज निर्मिती थांबते, कारखाने बंद पडतात आणि अर्थव्यवस्था हळूहळू थांबू लागते. कारण एकच आहे, ऊर्जा नाही. आणि त्या ऊर्जेचं सर्वात मोठं स्रोत आहे तेल, ज्यावर चालतं जग. पण या तेलामागे एक अदृश्य नियम आहे. एक असा नियम जो जगातल्या प्रत्येक देशाला पाळावाच लागतो. जर तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्हाला आधी एक गोष्ट हवीच, US डॉलर. हो, जगातला जवळजवळ प्रत्येक देश तेल खरेदी करण्यासाठी डॉलर वापरतो. भारत असेल, चीन असेल, जपान, युरोप, सगळेच. आणि हाच आहे तो अदृश्य सिस्टम, पेट्रो डॉलर. पण हा नियम नाही, हा नियम अचानक तयार नाही झाला. यामागे आहे एक शांत पण शक्तिशाली निर्णय. 1970चं दशक होतं. जगात तेलाचं संकट होतं, बाजार अस्थिर होते, देश चिंतेत होते सगळे. आणि त्या काळात एक डील झाली. अमेरिका आणि मध्य पूर्वेतील तेल उत्पादक देशांमध्ये. त्या डीलचा एक साधा नियम होता, तेल फक्त डॉलरमध्ये विकलं जाईल. आणि इथूनच जग बदललं. कारण आता प्रत्येक देशाला तेलासाठी डॉलर लागणार होता. डॉलर मिळवा, तेल खरेदी करा, अर्थव्यवस्था चालवा. म्हणजे जग चालवण्यासाठी तुम्हाला ऊर्जा हवी, ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्हाला तेल हवं, आणि तेलासाठी तुम्हाला हवा डॉलर. ही फक्त करन्सी नाही, ही आहे कंट्रोलची चेन. डॉलरवर कंट्रोल म्हणजे तेलावर कंट्रोल, आणि तेलावर कंट्रोल म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेवर कंट्रोल. म्हणूनच पेट्रो डॉलर सिस्टम हा फक्त आर्थिक नियम नाही, तो आहे जगातल्या सत्तेचा शांत पाया. जग तेलावर चालतं आणि तेल डॉलरवर. एक साधा प्रश्न, डॉलर इतका शक्तिशाली का आहे? तो तर फक्त कागदाचा एक तुकडा आहे किंवा एक डिजिटल नंबर. पण तरीही जगातील सर्वात मोठे देश त्याच्यावर अवलंबून आहेत. कारण डॉलर फक्त करन्सी नाही, तो आहे सिस्टम. कल्पना करा, तुम्हाला जगात कुठल्याही देशासोबत जर व्यापार करायचा आहे तर तुम्ही कोणती करन्सी वापराल? जग म्हणतं डॉलर. आज जगातले बहुतांश व्यापार डॉलरमध्ये होतात. तेल असेल, गॅस असेल किंवा इतर आंतरराष्ट्रीय व्यवहार असतील, सगळंच. म्हणजे जगातला प्रत्येक देश हा डॉलर वापरतो, डॉलर साठवतो, डॉलरवर विश्वास ठेवतो. आणि इथेच सुरू होतं खरं पॉवर. कारण जर तुमची करन्सी जग वापरत असेल तर तुम्ही जगावर प्रभाव टाकू शकता. डॉलरमुळे अमेरिकेला एक युनिक ॲडव्हान्टेज मिळतो. अमेरिका स्वतःचा डॉलर छापू शकतो, पण तो डॉलर फक्त अमेरिकेतच नाही तर जगभर वापरला जातो. म्हणजे इतर देशांना डॉलर मिळवण्यासाठी काम करावं लागतं, पण अमेरिका तो तयार करू शकते. ही आहे फायनान्शियल पॉवर. डॉलर सिस्टममुळे अमेरिका एक पॉवरफुल टूल वापरू शकते, सँक्शन्स.
जर एखादा देश अमेरिकेच्या विरोधात गेला तर त्याला डॉलर सिस्टम पासून दूर केलं जाऊ शकतं. आणि एकदा डॉलर सिस्टम बाहेर गेलात तर ट्रेड कठीण होतं, बँकिंग थांबते, इकॉनॉमीवर दबाव येतो. म्हणजे डॉलर फक्त पैसा नाही, तो आहे इकॉनॉमिक वेपन. जग डॉलरवर विश्वास ठेवतो कारण स्टेबल इकॉनॉमी आहे, स्ट्रॉंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, प्रेडिक्टेबल सिस्टम आहे. हा विश्वास सर्वात मोठी ताकद आहे. म्हणूनच डॉलर हा फक्त करन्सी नाही, तो आहे ट्रेडचा आधार, फायनान्सचं केंद्र आणि पॉवरचं साधन. डॉलरवर कंट्रोल म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव. जगात काही देशांकडे सेना असते, पण अमेरिकेकडे आहे डॉलर. इतिहासात एक नियम आहे, जिथे सत्ता असते तिथे चॅलेंज येतो. आणि आज चॅलेंज एका देशाकडून येतो आहे, चीन. गेल्या काही दशकांमध्ये चीनने जे केलं ते अभूतपूर्व आहे. मॅन्युफॅक्चरिंग वाढवलं, एक्सपोर्ट्स वाढवले आणि जगातली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. पण आर्थिक ताकद असूनही एक गोष्ट चीनला कमी पडते, करन्सी पॉवर. जग डॉलर वापरतं, युआन नाही. आणि याच कारणामुळे चीनने एक नवीन खेळ सुरू केला, युआन इंटरनॅशनलायझेशन. चीन हळूहळू युआनचा वापर जागतिक स्तरावर वाढवत चालला आहे. काही देशांबरोबर डायरेक्ट ट्रेड युआनमध्ये करत आहे आणि अशा प्रकारे तो डॉलर बायपास करतोय. म्हणजे एक अल्टरनेटिव्ह सिस्टम तयार करण्याचा प्रयत्न चीन इथे करत आहे. आणि इथेच येतो सगळ्यात मोठा मूव्ह. जर तेल युआनमध्ये विकलं गेलं तर मग देशांना डॉलर नाही, युआन लागेल. आणि तेव्हा डॉलर सिस्टमला पहिल्यांदा खरं आव्हान मिळेल, खरं चॅलेंज मिळेल. पण मित्रांनो, हा गेम चीन एकटा खेळत नाहीये. रशिया आणि मध्य पूर्वेतील काही देश देखील आहेत, ब्रिक्स ग्रुप आहेत. हे सगळे डॉलरला अल्टरनेटिव्ह शोधत आहेत. म्हणजे हा फक्त चीनचा प्लॅन नाही, हा आहे सिस्टम बदलण्याचा प्रयत्न. जर उद्या जगातील काही मोठे देश म्हणाले की आम्ही डॉलर वापरणार नाही, मग तेल युआनमध्ये, ट्रेड युआनमध्ये, रिझर्व्ह युआनमध्ये, मग जग बदलायला सुरुवात होईल. पण हे वाटतं तितकं सोपं नाही. कल्पना करा, एक सकाळ जगातील काही मोठे तेल उत्पादक देश घोषणा करतात, आता आम्ही तेल डॉलरमध्ये नाही, युआनमध्ये घेणार, विकणार. पहिल्या नजरेला ही फक्त करन्सी बदलल्यासारखी वाटते, पण वास्तवात ही आहे पॉवर शिफ्टची सुरुवात. आज प्रत्येक देशाला तेलासाठी डॉलर लागतो, पण जर तेल युआनमध्ये विकलं गेलं तर देशांना डॉलर नाही, युआन लागेल. म्हणजेच डॉलर रिझर्व्ह कमी होतील, युआन रिझर्व्ह वाढतील आणि डिमांड शिफ्ट होईल. डॉलरची ताकद त्याच्या डिमांडवर उभी आहे. जर डिमांड कमी झाली तर अमेरिकेची आर्थिक पकड कमकुवत होऊ शकते, सँक्शन्स पॉवर कमी होऊ शकते, फायनान्शियल इन्फ्लुएन्स कमी होऊ शकतो. म्हणजेच डॉलरचं वेपन थोडं बोथट होईल. आणि दुसऱ्या बाजूला चीन आहे. युआनची मागणी वाढेल, देश युआन साठवतील
ट्रेड पण युआनमध्येच करतील आणि हळूहळू युआन एक ग्लोबल करन्सी बनायला सुरुवात करेल. कदाचित एकाच करन्सीवर अवलंबून राहणार नाही. बहुतेक जग मल्टी करन्सी वर्ल्ड बनेल. त्याच्यामध्ये डॉलर वापरला जाईल, युआन पण वापरला जाईल आणि युरो पण वापरला जाईल. अशा प्रकारे जगात पॉवर ही वाटली जाऊ शकते भविष्य काळात. पण डॉलर शिफ्ट कधीच स्मूथ नसतो. करन्सी बदलली की अनसर्टन्टी वाढते. मार्केट व्हॉलेटिलिटी, करन्सी फ्लक्च्युएशन्स, जिओपॉलिटिकल टेन्शन्स हे सगळे याच्यासोबत येतात. सगळे वाढायला सुरुवात करतात. म्हणजे जग थोड्या काळासाठी अनस्टेबल होऊ शकतं. विचार करा, तेल युआनमध्ये जर विकलं जात आहे, ट्रेड पण युआनमध्येच केले जात आहेत, रिझर्व्ह युआनमध्ये साठवले जात आहेत, तेव्हा प्रश्न फक्त असा नाही की कोणती करन्सी वापरली जाते. प्रश्न असा आहे, जगावर नियंत्रण कोणाचं असेल. तेल फक्त ऊर्जा नाही, तेल म्हणजे सत्ता आहे. आणि जो तेलाची करन्सी ठरवतो तोच जगाचं भविष्य ठरवतो. पण हे इतकं सोपं आहे का? नाही, इतकं सोपं नाही. कारण डॉलरवर जग विश्वास ठेवतो आणि युआनवर अजून तेवढा विश्वास आलेला नाहीये लोकांचा, जगाचा. चीनची करन्सी पूर्णपणे फ्री मार्केट आहे, सरकारचं त्याच्यावर कंट्रोल आहे. पण फायनान्शियल सिस्टम डॉलरवर आधारित आहे. ती बदलणं खूप कठीण आहे. आता सगळं एकत्र पाहू, म्हणजे डॉलर, युआन, तेल आणि जग. एका बाजूला आहे स्थिर, मजबूत, स्थापित अशी सिस्टम डॉलर, आणि दुसऱ्या बाजूला आहे उदयोन्मुख, आक्रमक, ॲम्बिशियस सिस्टम, ती म्हणजे युआन. आणि यांच्यामध्ये अडकलं आहे जग. जर हा संघर्ष वाढला तर त्याचा परिणाम फक्त 2 देशांवर होणार नाही. त्याचा परिणाम होणार आहे भारत, चीन, रशिया, युरोप ह्या सगळ्यांवरच त्याचा परिणाम होईल. कारण हा संघर्ष आहे करन्सीचा, आणि करन्सी म्हणजे इकॉनॉमी, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. आता याच्यामध्ये भारताची स्थिती कशी असेल, या पूर्ण धोरण काय असेल, तर भारतासाठी हा क्षण खूप महत्वाचा आहे. भारताला यामध्ये बॅलन्स साधावं लागेल. डॉलर सिस्टम सोडायचा नाही, युआन सिस्टम इग्नोर देखील करायचा नाही. म्हणजे स्ट्रॅटेजिक न्यूट्रॅलिटी हा खेळ, स्ट्रॅटेजिक न्यूट्रॅलिटी भारताला मेंटेन करावी लागेल. हा खेळ इक्वेशन मॅनेज करण्याचा आहे भारतासाठी. आजचं जग बंदुकीचं युद्ध वगैरे याचं नाहीये. आजचं जग हे आहे करन्सी वॉर, इकॉनॉमिक वॉर, इन्फ्लुएन्स वॉर. आणि या प्रकारच्या युद्धात गोळ्या नाही, पण परिणाम तितकेच मोठे आहेत. जर उद्या डॉलरची पकड कमी झाली तर जग नव्या युगात प्रवेश करेल. आणि ह्या नव्या युगात जिथे एकच पॉवर असणार नाही, तर अनेक पॉवर्स असतील. जगात सत्तेची लढाई नेहमी रणांगणावर दिसत नाही. कधी कधी ती लढली जाते बँकांमध्ये, करन्सीमध्ये आणि तेलाच्या व्यवहारांमध्ये. आता इथे प्रश्न असा नाही की डॉलर जिंकेल की युआन जिंकेल. प्रश्न असा आहे, जग बदलायला किती वेळ लागेल. जर तेल युआनमध्ये विकलं जाऊ लागलं तर जग बदलू शकतं. अमेरिकेची आर्थिक पकड कमकुवत होऊ शकते. चीनचा प्रभाव वाढू शकतो. पण
हा बदल रातोरात होणार नाही. जगात एक नियम आहे, सत्ता फक्त युद्धाने मिळत नाही, ती मिळते अर्थव्यवस्थेने आणि करन्सीने. आजचा प्रश्न असा आहे, भविष्यात जर जग डॉलरने चालेल की युआनने चालेल? उत्तर इतिहास लिहितो आहे. जगात बंदुका आवाज करतात, पण करन्सी ही शांतपणे सत्ता बदलत असते मित्रांनो. मी आहे अभिजित सोनावणे आणि आपण पाहत होता जगाच्या राजकारणामागचं खरं गणित. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद. माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनेल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, अशाच माहितीपूर्ण एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.